नववर्षाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकावरील वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील 13 आणि कर्नाटकातील एका रेल्वे स्थानकावर 31 डिसेंबर पासून 1 जानेवारी दरम्यान फलाट तिकीट विक्रीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. हा निर्णय गर्दीचे नियोजन करण्यासाठी आणि संभाव्य अनुचित घटनांना आळा घालण्यासाठी घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण, पनवेल, पुणे नागपूर, नाशिक रोड, भुसावळ, अकोला, सोलापूर, लातूर आणि कर्नाटकातील कलबुर्गी येथे फलाट तिकीट विक्री तात्पुरती बंद केली आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी समुद्रकिनारी आणि इतर पर्यटन स्थळांवर जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी प्रचंड वाढते. अशा वेळी रेल्वे स्थानकावरील प्रवाशांची चेंगराचेंगरी आणि अनुचित प्रकार टाळण्यासाठी मध्य रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. याशिवाय सुरक्षा व्यवस्थेला बळकटी देण्यात आली आहे. तथापि, वृद्ध, रुग्ण, महिला, लहान मुले आणि विशेष गरजा असलेल्या प्रवाशांसाठी फलाट तिकीट विक्रीवर निर्बंध तथापि, वृद्ध, रुग्ण, महिला, लहान मुले आणि विशेष गरजा असलेल्या प्रवाशांसाठी फलाट तिकीट विक्रीवर निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे या प्रवाशांना आवश्यक असल्यास फलाट तिकीट मिळू शकते. या निर्बंधांमुळे प्रवाशांनी नियोजन करून प्रवास करावा आणि नियमांचे पालन करावे, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे. 2 जानेवारी पासून सर्व ठिकाणी पुन्हा फलाट तिकीट विक्री पूर्ववत सुरू होईल. प्रवाशांनी सुरक्षेसाठी आणि सुखकर प्रवासासाठी रेल्वे प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. गर्दी नियंत्रित ठेवण्याचा हा उपाय प्रवाशांच्या सुरक्षतेसाठी आहे, असे मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे. तुमच्या स्वप्नातील लग्नाचा बस्ता तयार आहे. कुलस्वामिनी वस्त्र दालन, बदलापूर पश्चिम. इथे मिळवा लग्नाचे कपडे होलसेल दरात. फक्त 100 रुपयांपासून ते 50,000 रुपयांपर्यंत. बदलापूर स्टेशनपासून फक्त 5 मिनिटांवर. शौर्य शॉपिंग सेंटर, वैशाली टॉकीज जवळ. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो, लाईक, शेअर करा आणि पाहत राहा आपला महाराष्ट्र डिजिटल. नमस्कार.